नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बाप्पा मोरयामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. गणपती बाप्पा मोरया असं म्हणत प्रत्येक जण आपापल्या घरांमध्ये बाप्पाचं आगमन करण्यासाठी जोरदार तयारी तर करतोच आहे. किंबहुना यंदाचं वर्ष पूर्णपणे संकट नाशक व्हावं आणि या संकट मोचनांनी आपल्यावरची विघ्न सगळी हरावीत यासाठी म्हणून देखील याचना करतोय. वेगवेगळ्या झालेल्या घटनांचं अवलोकन करत असताना या घटनांना पाठीमागं सारून बाप्पाचं मोठ्या आनंदाने आपण स्वागत करतो. म्हणजे नाचत यावे गणराया असं म्हणत आपण बाप्पाला तितक्याच आनंदाने भजनाच्या तालात असेल किंवा आरत्यांच्या सुरामध्ये घरी आणत असतो. आणि तोच नाद आणि तोच मधुर स्वर घेऊन बाप्पा मोरयामध्ये आम्ही तुम्हाला लोककलेतल्या बाप्पांचं दर्शन घडवणार आहोत. त्यामुळे या सगळ्या लोककलांमध्ये 64 विद्या आणि 14 कलांची देवता असं गणपतीला मानलं जातं. त्यामुळे या 64 विद्या कोणत्या आणि 14 कला कोणत्या याचं प्रातिनिधिक का होईना पण त्याच्यातून दर्शन आम्ही तुम्हाला आता या माध्यमातून बाप्पा मोरयाच्या कार्यक्रमातून घडवणार देखील आहोत. आणि आपल्यासोबत डॉक्टर प्रकाश खांडगे देखील आहेत. लोककला अकादमीचे प्राध्यापक आहेत. तिथे ते मुंबई विद्यापीठात शिकवतात आणि लोककलेचे गाडे अभ्यासक आहेत. सर, जो उल्लेख मी आत्ता केला 64 कला 14 कला आणि 64 विद्या, गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आत्ता या कलांमधले कोणते प्रकार जे लोककलेतून गणपती आपल्याला पाहायला मिळणार आहे असे असणार आहेत? विविध लोककलांमध्ये संकीर्तन रूपाने आणि नाट्य रूपाने हा पूजला जातो. कारण गणपती ही जशी विद्येची देवता आहे तशी ती कलेची देवता आहे. आणि कलेच्या आरंभी कुठल्याही कलेच्या सुरुवातीला, लोककलेच्या सुरुवातीला गणपतीचं हे प्रतिकात्मक पूजन होतं. ते संकीर्तनाच्या रूपानं किंवा नाट्य रूपानं प्रत्यक्ष त्याचं अवतरण होतं अथवा त्याचं संकीर्तन होतं. आपल्याकडचा गण असो, गोंधळ असो, जागरण असो किंवा तमाशा असो, दशावतार असो, ज्या वेगवेगळ्या लोककला आहेत या लोककलांमध्ये गण हा होतोच. आता समजा गोंधळ, गणांचं दल जे सादर करतं ते गोंधळ गौंडली नृत्य म्हणून प्रसिद्ध आहे. आणि या नृत्य रत्नावली ग्रंथामध्ये गोंधळाचा उल्लेख आहे. त्या गोंधळामध्ये गणपतीचं संकीर्तन आहे. गोंधळाचा प्रारंभच मुळात गणेशाच्या संकीर्तनाने होतो. 105 वर्षाचे गोंधळ महर्षी राजारामभाऊ कदम हे देखील गोंधळ सादर करायचे, तेही गणेशाच्या स्तवनात. अगदी खरं आहे. म्हणजे याच गोंधळाच्या ह्याच्यातून गणपती कसा अवतरला अगदी हे आपल्याला पाहायचं आहे याच कार्यक्रमात बाप्पा मोरयामध्ये. सुरुवात करूया गणपतीच्या या गोंधळापासून. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्वहारो निबुद्धिमती दे आराध्य मोरेश्वर, चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी, हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी, हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. आई राजा अंबाबाईचा बोल भवानी माता की. अरे श्री गणपती व सरस्वती नमो गण थोरे, नमो गण थोरे. श्री गणपती व सरस्वती नमो गण थोरे, नमो गण थोरे. आणि आधी भजावे माता पिता मन
माता पिता मग तेथून जग सारणा हे रामा, सावळ्या रामा, अन आधी भजावे माता पिता मग तेथून जग सारणा हे रामा, सावळ्या रामा, अरे माता पित्यानर दूध पाजिल रे अमृताची धारे, अरे अमृताची धारे, अन घ्याला हाताचा पाळणा मातेने, अन घ्याला हाताचा पाळणा मातेने जुजविल बाळना हे रामा, सावळ्या रामा, अन घ्याला हाताचा पाळणा मातेने जुजविल बाळना हे रामा, सावळ्या रामा, अरे करून नेत्राचे दिवे, अरे करून नेत्राचे दिवे, मातेचे कष्ट आणि वारे, कष्ट आणि वारे, अन कवी हैबतीर म्हणे मातेचे, अन कवी हैबतीर म्हणे मातेचे पिटेन उपकार नाही रामा, सावळ्या रामा, अन कवी हैबतीर म्हणे मातेचे पिटेन उपकार नाही रामा, सावळ्या रामा हे जीर जीर जी अंबाबाईचा बोल भवानी माता की. तर खरंय म्हणलं गोंधळी बुवा प्रथेप्रमाणे गजानन गणपतीला वंदन झालेलं आहे. तर म्हणले गोंधळी बुवा हा 3.5 शक्तिपीठाचा देवीचा गोंधळ, या गोंधळाला त्या गणपती बाप्पाच्या नानाविध रूपांना बोलवायचं, त्यांना इथं आवाहन करायचं. पण मी म्हणतो गोंधळी बुवा हे नाना विविध रूप या गणपती बाप्पाचे येणार कसे? हा हो द्या. लो माये लागला लो, लो माये लागला लो, लो माये लागला लो, लो माये लागला लो, आकाशी लो माये पाताळी यो, 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 हेकडे हालो तुझ्या बागडे हालो, हेकडे आलो तुझा बागडे आलो, हेकडे हालो तुझ्या बागडे हालो, हेकडे आलो तुझा बागडे आलो, तेली हालो तुझ्या तांबोळे हालो, तेली आलो तुझा तांबोळ आलो, तेली हालो तुझ्या तांबोळे हालो, तेली आलो तुझा तांबोळ आलो, वाणी आलो तुझ्या बामणे आलो, वाणी आलो तुझा बाबने आलो, वाणी आलो तुझ्या बामणे आलो, वाणी आलो तुझा बाबने आलो, मोरेश्वर गणपती गोंधळाये, तुझ्या गोंधळ मांडीला गोंधळाये, मोरेश्वर गणपती गोंधळाये, गोंधळ मांडीला गोंधळाये, बल्लाळेश्वरा गोंधळाये, तुझ्या गोंधळ मांडीला गोंधळाये, बल्लाळेश्वरा गोंधळाये, गोंधळ मांडीला गोंधळाये, सिद्धिविनायका गोंधळाये, तुझ्या गोंधळ मांडीला गोंधळाये, सिद्धिविनायका गोंधळाये, तुझ्या गोंधळ मांडीला गोंधळाये, तुझा गोंधळ मांडीला चौक सोन्यानं मडविला, तुझा गोंधळ मांडीला चौक सोन्यानं मडविला, अरे रामा हो. गोंधळाने गणपतीच्या परंपरेतला जो गोंधळी ज्या पद्धतीने सादर करतात आणि या समाजातला झालेला गोंधळ दूर करण्यासाठी म्हणून त्यातनं प्रबोधन करतात ते तरी पाहिलं. पण प्रबोधनाच्या पुढची जी प्रक्रिया पार पडते ती जागरणाची असते. जागरण यासाठी
तुमच्या माझ्यातल्या गैरसमज दूर होण्यासाठी आणि उत्सव त्यासाठी की या समजातून चांगलं काहीतरी घडावं म्हणून साजरा होणारा हा गणेशोत्सव. आणि याच उत्सवामध्ये तुम्ही आम्ही आपसातले भेद विसरून एकत्र येतो आणि जागर करतो तो कलेचा, जागर करतो संस्कृतीचा, परंपरेचा आणि भक्तीचा. याच जागराविषयी आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टर प्रकाश खांडगे आपल्यासोबत आहेत. सर, जागरण गणपतीचा हा एक वेगळा प्रकार आहे. आपण मल्हारीचं जागरण पाहिलेलं आहे, देवीचं जागरण पाहिलेलं आहे, पण गणपतीचं पण जागरण असतं. गणपतीचं जागरण असतं म्हणजे मुळात खंडोबाचं जागरण असतं. आणि खंडोबा हा शिवाचा अवतार, शंकराचा अवतार. आजी म्या गण नमिला मल्हारीत्या बानू म्हाळसाला, अशा पद्धतीचे गण हे खंडोबाच्या जागरणामध्ये होतात. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण असं की आधी भजावे गणाला मग त्या मल्हारी देवाला, असं म्हटलं गेलेलं आहे. आणि या गणाचं संकीर्तन होतं, प्रत्यक्ष नाट्यरूपानं दर्शन मात्र होत नाही. नाट्यरूपाने दर्शन जरी होत नसलं तरी ते दर्शन मात्र आपण आता याच लोककलेतनं, या जागरणातनं आपल्या प्रेक्षकांना घडवणार आहोत. पाहूयात गणपतीचं जागरण. कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटी धराळी कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझं दीन शंभो मज कोण तारी. बोला शिव पार्वती हर हर महादेव सदानंदाचा येळकोट भैरवनाथाच सांग बरे इकडे प्रधान महाराज की जय. बोला येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. हे आजम्या गणन मिलाय मल्हारीच्या म्हाळसा बानूला. आजम्या गणन मिला मल्हारीच्या म्हाळसा बानूला. आजम्या गणन मिला मल्हारीच्या म्हाळसा बानूला. आजम्या गणन मिला मल्हारीच्या म्हाळसा बानूला. आज म्या 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 गणन मिला मल्हारीच्या म्हाळसा बानूला. तुझ्या गणाची आवड मजला, तुझ्या गणाची आवड मजला लागी तो चरणाला देवा लागी तो चरणाला देवा लागी तो चरणाला. तुझ्या गणाची आवड मजला, तुझ्या गणाची आवड मजला लागी तो चरणाला देवा लागी तो चरणाला देवा लागी तो चरणाला. बुद्धी दे मोरेश्वरा सभेमध्ये तुझे गुण गायाला. बुद्धी दे मोरेश्वरा सभेमध्ये तुझे गुण गायाला. आज म्या गणन मिला मल्हारीच्या म्हाळसा बानूला. आज म्या गणन मिला मल्हारीच्या म्हाळसा बानूला. टाळ मृदुंगाचा आवाज उठला, टाळ मृदुंगाचा आवाज उठला कानी माझ्याला देवा. कानी
माझ्या आला देवा कानी माझ्या आला हट्टाळ मृदुंगाचा आवाज उठला हट्टाळ मृदुंगाचा आवाज उठला कानी माझ्याला देवा कानी माझ्या आला देवा कानी माझ्या आला कुण पुसली कविला नारदाचा विना कुणी पाहिला कुण पुसली कविला नारदाचा विना कुणी पाहिला गण नमिला मल्हारीच्या माळसा बांधूला गण नमिला मल्हारीच्या माळसा बांधूला शंकर वाघ्या कवीची चाले हे शंकर वाघ्या कवीची चाले डोळे सदा लाल हे देवा डोळे सदा लाल देवा डोळे सदा लाल हाय 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 शंकर वाघ्या कवीची चाले हे शंकर वाघ्या कवीची चाले डोळे सदा लाल देवा डोळे सदा लाल देवा डोळे सदा लाल अन सोना बोले हंसाला चला जाबू जेजुरी पायाला सोना बोले हंसाला चला जाबू जेजुरी पायाला गण नमिला मल्हारीच्या माळसा बांधूला गण नमिला मल्हारीच्या माळसा बांधूला आज म्या गण नमिला मल्हारीच्या माळसा बानूला आज म्या गण नमिला मल्हारीच्या माळसा बानूला हे गण नमिला मल्हारीच्या माळसा बांधूला गण नमिला मल्हारीच्या माळसा बांधूला आज या कार्यक्रमात इथंच थांबू. पहा फक्त IBN लोकमत.